सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. आता आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसाची अत्यंत प्रभावी सेवाही करायची आहे. आता मागच्या वर्षी देखील भरपूर महिलांनी पुरुषांनी या सेवा केल्या होत्या. त्यांना देखील या सेवेचे अनुभव आलेले आहेत व त्यांच्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण झालेल्या आहेत. तुम्हाला देखील अनुभव हवे असतील तर तुम्ही देखील 21 जुलैपर्यंत 21 दिवसांची सेवा ही जरूर करावी. मग आता ही सेवा कशी करायची आहे आणि कोणत्या कारणासाठी तुम्ही ही सेवा करू शकता, तर तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा घरामध्ये कोणतेही अडचणी अडथळे संकटे चालू असतील तर ते दूर होण्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता. अगदी संकल्प करून देखील तुम्ही सेवा केली तरी पण चालेल किंवा संकल्प न करता देखील तुम्ही सेवा करू शकता. फक्त आपल्याला 21 दिवस ही सेवा करायची आहे. आता या सेवेसाठी जास्त काही वेळ लागेल का, तर तसे काही नाही. मी तुम्हाला 3 सेवा सांगणार आहे. तुम्ही त्यापैकी तुम्हाला जी सेवा सोपी वाटेल ती सेवा करू शकता. तर कोणती सेवा करायची हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता पहिली सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. आता भरपूर महिला स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करत असतात. मग 11 गुरुवार करतात किंवा काही महिला 9 गुरुवार देखील करतात. आता ज्यांना 21 पारायण करायचे आहे अशा महिला 21 दिवस देखील स्वामी चरित्र सारामृत रोज 1 पारायण करू शकता. मग ही सेवा कधीपासून करायची, तर आपण ही सेवा 1 जुलै ते 21 जुलैपर्यंत करायची आहे. पूर्ण 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. आता काहींना हे खूप अवघड वाटत असेल, तर ज्यांना अवघड वाटत असेल तर त्यांच्यासाठी कोणती सोपी सेवा करावी ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता ज्यांना 21 पारायण करणे शक्य होत नसेल तर त्यांनी फक्त स्वामी चरित्र सारामृतमधील रोज 3 अध्याय देखील पठण करू शकता. अगदी आपण एक वेळ ठरवायची आहे. मग तुम्ही सकाळी पठण करू शकता किंवा सायंकाळी पठण केले तरी पण चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30 या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही. आता ही जी काही सेवा करायची आहे, मग ही सेवा असेल किंवा दुसऱ्या कोणत्या पण सेवा असो, अगोदर आपल्याला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जायचं आहे. किंवा केंद्र मठ जवळ नसेल तर तुम्ही अगदी घरीच स्वामी महाराजांसमोर एक नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि नंतर तुम्ही संकल्प घ्यायचा आहे. आता संकल्प कसा घ्यावा यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. आपल्याला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे आहे, शुद्ध जल घ्यायचे आहे, त्यामध्ये थोड्याशा अक्षता, हळदी कुंकू आणि 1 फूल ठेवायचं आहे. आता आपल्याला आपलं गोत्र, आपलं नाव जे काही आहे ते सांगायचं आहे. तसेच तुम्ही 21 दिवसाची कोणती सेवा करणार आहात, तुमची इच्छा काय आहे, मनोकामना काय आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे. आणि नंतर ते पाणी तुम्ही ताम्हणामध्ये सोडायचं आहे. नंतर तुम्ही तुळस सोडून ते पाणी दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकू शकता. आता जेव्हा सेवा करायची आहे म्हणजेच 1 जुलैला तुम्ही असा संकल्प करू शकता आणि 21 दिवस ही सेवा करू शकता. आता ज्यांना स्वामी चरित्र सारामृत पठण करणे खूप अवघड वाटत असेल तर अशा व्यक्तींनी तुम्ही अगदी रोज 3 अध्याय श्रवण केले तरी पण चालेल. मोबाईलवरती देखील तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत मिळून जाते, तुम्ही ते देखील श्रवण करू शकता. किंवा तुम्ही दुसरी सेवा करायची आहे ती म्हणजे तारक मंत्र. आता स्वामींचा तारक मंत्र म्हणजे आपल्याला सर्व संकटातून हा तारक मंत्र बाहेर काढत असतो. पण कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरं स्वामी महाराज आहे का, देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेतही हसतं, पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास
विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास हा अतूट असला पाहिजे. मग आपण स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकता किंवा तारक मंत्र देखील म्हणू शकता. आता ही तारक मंत्राची सेवा कशी करायची? आपण देवापुढे बसायचं आहे. तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी कोणती तरी एक वेळ ठरवा, त्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तारक मंत्र आपल्याला रोज 11 वेळेस म्हणायचा आहे. आता 11 वेळेस म्हणण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही. अगदी आपल्या घरातील मुले देखील ही सेवा करू शकता किंवा ताई दादा आजी आजोबा कोणी पण ही सेवा केली तरी पण चालेल. आपण एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे. एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या समोर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असावीच आणि त्यानंतर तारक मंत्र आपण 11 वेळा म्हणायचा आहे. आता 11 वेळा म्हणून झाल्यानंतर हे जे काही पाणी आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये, जर एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, तर अगदी तुम्ही सगळ्यांनी हे पाणी ग्रहण केलं तरी पण चालेल. अगदी जी व्यक्ती व्यसन करते त्या व्यक्तीने देखील हे पाणी ग्रहण करावं. यामुळे व्यसनापासून देखील मुक्तता होते असे म्हणतात. आता यातील थोडं काही पाणी आपल्याला आपल्या घरातील चारही पण कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये, गॅलरीमध्ये आपण हे पाणी शिंपडावं. यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही व घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. भरपूर वेळा आपण बघितलं असेल की आपली प्रगतीच कुठेतरी खुंटत असते. आपण जे काही काम करतो ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही, घरामध्ये पैसे येत नाही. अशा अडचणी तुमच्यासोबत देखील होत असतील तर तुम्ही तसं तारक मंत्राचं पाणी रोज 21 दिवस जरूर बनवावं आणि 11 वेळेस तारक मंत्र आपल्याला म्हणायचाच आहे. आता ह्या झाल्या 2 सेवा. आता तिसरी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण. आता ही सेवा कोणी पण करू शकतं. ज्यांना स्वामी महाराजांसमोर बसून 11 माळी जप करणे शक्य असेल तर अशा महिला किंवा पुरुष स्वामी महाराजांसमोर बसून 21 दिवस 11 माळी जप करू शकता. पण काही महिलांना बाहेर जावं लागतं, बाहेर काही कामासाठी, किंवा पुरुषांना देखील ऑफिसला जावं लागतं. मग अशा वेळेस अशा सेवा करणे शक्य होत नाही. तर आपण उठता बसता स्वयंपाक करते वेळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती देखील सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते, चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. आता काहींना असा प्रश्न पडला असेल की आपण नामस्मरण कधीही कुठेही केलं तरी पण त्याचा उपयोग आपल्याला होईल का, ते आपले काम करेल का? श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच. शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही. बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्याही एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल, पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो. तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत स्मरण करावे. अगदी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे नामस्मरण करू शकता किंवा अगदी तुम्ही मोबाईलवरती श्री स्वामी समर्थ हा मंत्र लावून दिला तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.